नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आहे आंबेप्रेमींसाठी ज्यांना वर्षभरही आंबे खायला दिले तरी ते कंटाळणार नाहीयेत। बघूया खालीलपैकी किती आंबे तुम्ही ॲक्युरेटली ओळखू शकताय ते। हे पुढचे 3 जे आंबे आहेत हे आमच्या बागेतले आहेत आणि खालचे 3 जे आंबे आहेत ते आम्ही बाजारातून विकत आणलेले आहेत। हा आंबा जो आहे याला म्हणतात राजापुरी। खूप मोठं फळ असतं, हे 1-1 किलो पर्यंतचं पण असतं। हा जो आहे हा केसर आहे। हा आहे जुन्नर हापूस। स्पेसिफिकली सांगतोय जुन्नर हापूस आहे, कोकणातला हापूस नाहीये। हा आहे दशेरी। दशेरी आणि केसरमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं। हा केसर आहे आणि हा दशेरी आहे। दिसायला ऑलमोस्ट सिमिलर असतात, पण हा जो दशेरी असतो हा थोडा चपटा असतो आणि हा जो केसर असतो थोडा भरलेला असतो। पण गुजरात केसर नाहीये, हा आपल्या जुन्नरमधला केसर आहे। आणि हा आहे बदामी आणि हा आहे तोतापुरी। याला तोतापुरी का म्हणतात माहितीये का तुम्हाला? तोता म्हणजे पोपट, पोपट ह्याची चोच पोपटासारखी असते अशी, म्हणून ह्याला तोतापुरी म्हणतात। बरं, केशरला केशर का म्हणतात माहितीये का तुम्हाला? आतून कापल्यानंतर केसर जो आहे ना, आपली जी केसर असते ना सॅफ्रॉन, त्याचा जो कलर असतो तसा कलर ह्या आंब्याचा कलर आतमधून केसर सारखा असतो, म्हणून याला केशर म्हणतात। आणि सर्वात महत्वाचं, हापूसला हापूस का म्हणतात सांगा बरं? कारण हापूस आहे सगळ्यांचा बापूस, कळलं का? म्हणून हापूसला म्हणतात बापूस। या सगळ्या आंब्यांमधला कोणता आंबा सर्वात जास्त आवडतो ते कमेंट करून नक्कीच कळवा। आणखीन एक खास आंबा आहे, तो खूप जणांना माहीत नाहीये आणि तो अजून मार्केटमध्ये आलेला नाहीये। त्याचा व्हिडिओ मी बनवणार आहे आंबा मार्केटमध्ये आल्यानंतर। थँक्यू, येतो मी, ऑफिसला जायचं आहे आता। बाय बाय।